आमचं लग्न झालं 95 साली. हे म्हणायचे नाही मला मुलगाच होणार आहे. मित्रांबरोबर पैज लावलेली. संकेत हा इंजिनियरच करणार हे एमच होता आणि एखादं वर्कशॉप किंवा कंपनी टाईप असं चालू करायचं. त्याच्यात आम्ही सगळे आनंदात होतो. संकेतला लहान असताना बोलायला खूप प्रॉब्लेम व्हायचा. काही मुलांना वेळ लागतो आम्हाला असं सांगायचे बाकीचे लोक ज्यांचा अनुभव आहे. पहिल्यांदा मुलगा एक शब्द बोलतो, नंतर 2 शब्द बोलतो, तर त्याचं नाव जे आहे संकेत असेल तर तो केत म्हणायचा. फक्त स शब्द उच्चार करत नव्हता. प्र शब्द र शब्द हे तर येतच नव्हते. जेव्हा तो म्हणायला लागला पप्पा, त्यांना इतका आनंद की त्याचा आवाज त्यांनी रेकॉर्डिंग केलेला होता. पप्पा फोन उचला हे रिंगटोन ठेवली होती. संकेतला ज्यावेळी ॲडमिशन घ्यायची वेळ आली त्यावेळी आमचे दोघांचे वाद व्हायला लागले. मी त्यांना म्हणायचे अहो संकेतला स्पेशल स्कूलची गरज आहे असं प्रिन्सिपल म्हणतायत. तर ते म्हणायचे की नाही नाही असं काय नाही, त्यांचं काय ऐकते. स्पेशल स्कूल म्हणजे त्यांचा म्हणण्याचा उद्देश होता की मतिमंदमध्ये. नर्सरीमध्ये रायटिंग वगैरे काय नव्हतं करत. आम्ही हात पकडून त्याचा करून घ्यायचो कसं तरी. बोलत नाही एवढंच आम्हाला आयडिया. मी बाकीच्या मुलांना खूप ट्रेन केलं होतं. मला असं वाटायचं ह्याला कसं काय येत नाही. नॉर्मल होणारी गोष्टीला जर तुम्ही वेळ काढून होत असेल तर वाईट प्रत्येक आई बापाला वाटणारच आहे. पुन्हा एकच मुलगा आणि ज्या अपेक्षा होत्या आपल्या इंजिनियर होईल अशा कंडिशनमध्ये झाल्यावर थोडं अवघडच गेलं. म्हणजे अपेक्षा संपल्यागत झालं. लर्निंग डिफिकल्टी असेल पण काय आहे नक्की एक्झॅक्टली त्याचा लॉंग फॉर्म मी माहिती नव्हता. एक्झॅक्टली माहितीच नाही ना नक्की काय असतं स्पेशल स्कूलमध्ये. मग कसं बसं शोधून स्वारगेटला एका काउन्सिलरकडे गेले. मग त्यांनी सुचवलं विद्याज्योती स्पेशल स्कूल आहे म्हणून. सुरुवातीला असं वाटतं ते मुद्दाम म्हणूनच करतोय. खूप राग यायचा. आपल्या घरात कोणच नाही हीच कसा असा LD आहे असं माहीत नव्हतं त्यावेळी सारखं मारायचं. मी लहान असताना मला वडिलांची भीती वाटायची की पडलं नाही तर मग वडील काय मारतील का आपल्याला. मग काय काय गोष्टीत गणितात अवघड जात असेल मला तर मग मी वडिलांशी बोलायचो. त्यांना सोपं वाटत असेल पण मला ते अवघड वाटत असेल तर मग ते रागवायचे. तुला असं का जमत नाही, तू का म्हणणं करतोय असं. त्याचा स्वभाव खूप हट्टी, खूप चिडका. आम्ही म्हणायचो अरे हे काय आहे. त्याला झोप आलेली त्याला सांगता येत नव्हतं. त्याला भूक लागलेली त्याला सांगता येत नव्हतं. रात्रीचंच कधी कधी रडायला लागायचा. मग अरे का रडतोय. मग डॉक्टर लोकांनी काय उत्तर देत नव्हते. ते म्हणायचे आम्ही औषधं द्यायचं काम करतोय फक्त. 5वी 6वीला असताना मला डिसलेक्सी आहे हे मला स्वतःला कळलं. अभ्यास हे आणि नंतर माझं म्हणजे मोठं अक्षर म्हणा नाही तर वाचण्यात थोडं अडथळा होणं म्हणजे सगळंच होत गेलं ना. मग त्याच्यात मला कळून गेलं की आहे नॉर्मल मुलापेक्षा 10-20% वेगळं चालेल पण 50%च्या पुढे जर लेवल तो मुलगा वेगळा वागत असेल तर नक्की समजायचं असं आहे. जे तो लाजत असेल तर त्याला कळत नाही. स्कूलमध्ये कळत नाही. ते कळत नाही त्यामुळे त्या मुलाला जरा न्यूगंड येतो. म्हणजे थोडं बोलत नाही, मास्तरला प्रश्न विचारत नाही, सर लोकांना विचारत नाही, बोलत नाही, गप्पच असणार तो. म्हणजे त्याला एक भीती असते त्या मुलाला की बाबा आपण विचारलेलं सरांना समजतंय का, सर काय रिॲक्ट करतील, असा प्रॉब्लेम त्यांना भीती असते. म्हणजे मला हे बोलण्यावरनं मला चिडवलेलं आवडत नव्हतं आणि मी चिडवलं तर मी मारायचो. म्हणजे मला अशी भीती होती की मला गुममध्ये घेतील का नाही, चिडवतील का असं भीती होती. म्हणजे संकेतला लेस बांधायला वगैरे जमत नाहीये. त्याला गाठ बांधायला कुठलीच नाही. म्हणजे शर्टची बटन लावायचे असतील तर क्लिअर नाही होणार सगळ्या गोष्टी. मग त्याला प्रत्येक गोष्टीला मदत लागायची. मी संकेतला असं सांगायचे संकेत तू करू शकतो, तू हुशार आहे. त्याचा कॉन्फिडन्स लेवल कुठंच अजिबात लो नाही होऊन द्यायचं हे आमचं टार्गेट होतं. विद्याज्योतीनंतर मी साधनामध्ये ॲडमिशन घ्यायला गेले. साधनामध्ये ॲडमिशन घ्यायच्या वेळेस मला खूप स्ट्रगल करावं लागलं. मी त्यांना म्हटलं याला बोलायचं डिफिकल्टी आहे थोडीशी. तर मग त्या म्हटल्या नाही आहे इथं रेमिडियल टीचर आपण त्यांना भेटूया. त्याला 5वीला टाकलं आणि मी म्हटलं अरे बाहेर पण आपण शोधायला काय हरकत नाही, जास्त इम्प्रूव्हमेंट होईल. स्कूलमधून होण्याची शक्यता कमी होत्या कारण एवढी स्ट्रेंथ. मी म्हटलं आता आपण इथं स्कूलमध्ये तर टाकले या, मग ह्याची इम्प्रूव्हमेंट हवी असेल तर अजून काहीतरी फोन करूया. मग मी गायत्रीला फोन केला. ते काउन्सिलरच आहेत, ते चांगलं हेल्प खूप करतात. ते कळल्यामुळे एक ॲडव्हान्टेज की त्याची काळजी खूप घ्यायला लागलो. काळजी खूप मी त्याला एकट्याला जाऊन देत नव्हतो बाहेर.
बसमध्ये जाऊन द्यायचं नाही एकटा, सोडायला स्वतः जायचो किंवा माणूस पाठवायचो, तिथून आणायचो, एकटा बसनं गेलाच नाही. नंतर ज्यावेळी हेमादी तिकडे क्लास लावला त्यावेळी तिने मात्र सांगितलं तो बसनंच येईल. तरी मी काय करायचो, ह्याला बसवलं तर बसच्या मागं जायचो तिथं उतरेपर्यंत. संकेतचे बाबा आधी फार डिनायलमध्ये होते. माझा नियम म्हणजे आधीही होता, आताही आहे, भविष्यातही राहणार आहे की आई आणि वडील दोघांनी माझ्या समोर येऊन बसायचं, मी दोघांशीही बोलणार आहे. हे एक टीमवर्क आहे. पूर्ण टीमनी सोबत काम केलं तरच त्या विद्यार्थ्याला आपण मदत करू शकतो. रिमिडियल ट्युटरला सारखं शिकावं लागतं, ठीक आहे. आणि मग ते कसं शिकणार, तर तुम्ही या विद्यार्थ्यांकडनं शिकता. डिस्लेक्सियामध्ये कधी कधी हे होतं आहे की बीचा पी दिसतो, पीचा डी, म्हणजे हे सगळे जे एकसारखे दिसतात ना, डब्ल्यू ह्याच्यात घोळ होतं, मग ते उलट सुलट लिहिलं जातं. म्हणजे जर ब ॲट लिहायचं असेल तर ते मूलला माहिती असतं की ते बच आहे म्हणून, आवाजातनं माहिती आहे ब आहे, पण ते चुकून लिहिताना प लिहिलं जातं. म्हणजे पण त्या विद्यार्थ्यासाठी ते ब आहे, पण समोरच्यांनी जर वाचलं तर त्यांच्यासाठी ते प आहे. डिस्ग्राफियामध्ये लिखाणाचं थोडंसं डिफिकल्टी येते, विचार करून लिहिसपर्यंत त्याच्यात गॅप पडते. डिस्कॅल्क्युलियामध्ये गणितांचा इतका घोळ होतो की सगळेच अंक गोल गोल फिरत असावेत. तो 9 कधी त्यांना उलटा दिसून 6 दिसतो, कधी 6मधनं 9 दिसतो. 9चा जो गोल आहे तो इथून लिहिण्याच्याऐवजी इथून लिहितात. समजा जर तुम्हाला क्लिनिकल सायकोलॉजिस्टने एका विद्यार्थ्याला तुमच्याकडे पाठवलं आणि त्या विद्यार्थ्याच्या क्लिनिकल रिपोर्टमध्ये असं आलेलं आहे की ही नीड्स रिमिडियल हेल्प आणि त्या मुलाला डिस्लेक्सिया आहे. तो एक विद्यार्थी आला आणि त्याच्यानंतर 4 महिन्यांनी अजून एक विद्यार्थी आला, ठीक आहे. ही जी टर्म आहे डिस्लेक्सिया, ती टर्म डिस्लेक्सियाच आहे, पण जेव्हा आपण काम करतो तर तेव्हा ते 2 वेगळे विद्यार्थी असतात, ठीक आहे. तर तुम्हाला त्यांच्यासाठी त्यांना तुमची कुठली गरज आहे, म्हणजे त्या कुठं त्यांना अडतंय, ठीक आहे, ते ओळखायचं आहे आणि मग त्याप्रमाणे त्यांना तुम्हाला आकार द्यायचा आहे, ठीक आहे. ते मला हेमा दीदीमुळं तर मला असं एक जगच हे झालं, म्हणजे एक बाहेर फिरणं झालं, म्हणजे बाहेर वागणं, बोलणं, चालणं. म्हणजे हेमा दीदी बोलली की बसने पाठवा, तर बसने जायचो. 5वी-6वीला असताना फोन नव्हते माझ्याकडं, म्हणजे मग मी इथून निघायच्या वेळेस दीदीला फोन लावायचो आणि तिथं पोचलं दीदी, म्हणजे दीचं हे जाऊन मम्मीला फोन लावायचं पोचलं म्हणून. आपण काल सोडवलेलं मग आज येत नाहीये का तुला? एज अनुसार एज मॅटर करत नाही असं दीदीने मला सांगितलं. मला ते पण ॲक्सेप्ट करायला टफ गेलं. एज नाही काय, अरे 10वी तर 15व्या वर्षी होती, मग ह्याची एवढी लेट होती आहे. मग मी म्हटलं दीदी परत ग्रॅज्युएशन आणि मग परत लग्न, तू म्हणे एवढा पुढचा नको विचार करू. मग तिला गाडीच चालवता येत नाही, गाडीतच चालवणार आहेस. विद्यार्थ्याला माहिती असतं की त्याला ही डिफिकल्टी आहे, हे ते समजलेले असतात. होतं काय ना की पालकांचंच एक्सेप्टन्स नसतं. पहिली स्टेज तर आहे पालकांनी एक्सेप्ट करणं. बऱ्याचशा लोकांचा मी असं पाहिलं आहे की लपवण्याचा हेतू असतो. तो 8वी-9वीला ग्रोथ होत होती त्याची, 8वी-9वीला ग्रोथ दिसली आणि ते 10वीला एकदम चमकली जोरात. ही सगळ्यात आनंदाची बाजू, शायनिंग स्टार आमच्यासाठी खूप असेल ते. 10वी पास झालं म्हटलं बस झाला, त्याला कुठे 80% पडले. ह्यात आहे ना आम्हाला इतके फोन आले की बस शाळेतून फोन आले, अरे ते तुझी आई एवढी काळजी करत होती. आम्ही शाळेत गेलो रिझल्ट आणायला, आम्ही दोघं गेलो. शाळेतले प्रिन्सिपल म्हणले अरे तू किती काळजी टेन्शन घेत होतीस. मी म्हटलं हे घेत होती त्याचंच फळ आहे. मला कळत नव्हतं मी, म्हणजे वडील टक्के कसे काय, म्हणजे बाबा बी लय खुश झालते. पप्पा बोलले तुला काय पाहिजे ते माग. लय आनंद झालता की पप्पाला, की पप्पा बोलले मला एवढे 10वीला नव्हते तेवढे तुला पडले. जे केलं तर आईवडिलांनी पालकांनी त्रास घेतला तर खूप काय होऊ शकतं. आपला मुलगा जो आहे तो स्वीकारायचा आहे आणि त्याच्या मागे त्रास घ्यायचा आहे. त्रास न घेता तुम्ही क्लासेस लावचाल, ट्युशन लावचाल, ते पण नाही होते. फक्त ते तर पाहिजेच, त्याच्याबरोबर आपलाही वेळ पाहिजे. तो जो अभिमान आहे ना आत्ताचा, तो खूप छान आहे. तेव्हा आम्ही तो स्वीकारला, त्यामुळं आम्हाला ते नाही आता बॅकला जायला. आम्हाला आत्ताचं सिच्युएशन काय आहे ह्याच्यात खूप आनंद होतो. मला तरी एक संकेत म्हणून अभिमान वाटतो. पालकानं बोललं पाहिजे. पालक लोक बोलत नाहीत, लाजतात. मी पण लाजत होतो. पालक कशात, मी आता बाहेर कशात सांगेल माझ्या मुलाला एलडी सांगेल का? म्हणजे पालकांनी एलडी मुलांना समजून घेतलं पाहिजे आणि हे तिने
स्वतःला मनाला सांगायला पाहिजे की आपलं मुलगा LD आहे म्हणून. मुलांना बदलायच्या अगोदर स्वतःमध्ये बदल करायला पाहिजे आणि मगच आपण मुलाला बदल करू शकतो. असं डायरेक्टली आपण मुलांवरती लादायला गेलो तर ते शक्य होत नाहीये. मला तरी अनुभव असा आलेला आहे संख्येच्या रिलेटेड. जवळच्या क्लोजेस्ट माणसाला बोललंच पाहिजे. बोललं तर मार्ग आहे.